मित्रांनो, तुमच्याकडे परत आज नवीन गाडी आणली ही आहे मारुतीची डिझायर. सर्वात लेटेस्ट मॉडेल आहे आणि ही जी मॉडेल आहे सर्वात टॉप मॉडेल आहे. ZXi प्लस आहे. याच्यामध्ये तुम्हाला टोटल 5 व्हेरियंट भेटणार आहे आणि कलर पण तुम्हाला सांगतो कोणते कोणते असणार आहे. यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा स्टार्ट करतो पहिल्यांदा गाडीच्या फ्रंटपासून. फ्रंटला बघितलं तुम्हाला बघू शकतात, फ्रंटला जो पण हाय बंपरचा पार्ट आणि हा हेडलाईटचा पार्ट तुम्हाला पूर्णपणे चेंज असणार आहे. साईडने पण जर बघिता गेलो, साईडने जर गाडीला बघायला गेलो तर तुम्हाला ऑलमोस्ट जो पिलरचा पार्ट आहे हा तिघही तुम्हाला हा सेमच भेटणार आहे आधीच्या मॉडेलसारखा. फक्त बॅक आणि फ्रंट जो आहे तुम्हाला फक्त यामध्ये चेंज केला असणार आहे. फ्रंटचे तुम्हाला जे असणार आहे तुम्हाला हेडलाईटमध्ये दिलं असणार आहे आपलं हेडलाईट. तुम्हाला दिलेलं असणार DRL हा DRLचा पार्ट आहे. हे आपलं टर्न इंडिकेटर लाईटिंग साईडला. पुढची पियानो ब्लॅकमध्ये तुमची ही फिनिशमध्ये तुमची ही पुढची पट्टी दिलेली असणार विथ क्रोममध्ये. ही सुझुकीचा लोगो आहे, डिझायरची ब्रँडिंग दिलेली असणार आहे. आणि हा ग्रिल आहे ना ही फायबरमध्ये दिली असणार आहे. सिंगल हॉर्न दिलेलं असणार आहे आणि फॉगलाईट तुम्हाला दिलेलं असणार आहे LED मध्ये. साईडला फ्रंट कॅमेरा दिलेला असणार आहे. फक्त हा तुम्हाला जो फ्रंट पार्ट आहे गाडीचा तो तुम्हाला वेगळा दिलेला असणार यामध्ये, फ्रंटचा पार्ट आणि रेअरचा पार्ट. इथं तुम्हाला 2 वायपर दिलेले असतील विथ वॉशर दिलेले असणार की साईडला. ORVM पण तुम्हाला दिलेले असतील आपली बॉडी कलरमध्ये. 360मध्ये तुम्हाला कॅमेरामध्ये तुम्हाला दिले असणार यामध्ये विथ टर्न इंडिकेटर लाईट दिलेली असणार आहे. आणि ही जी मॉडेल जी आहे ती फक्त पेट्रोलमध्ये आहे. तुम्हाला जर CNGमध्ये जर पाहिजे असेल तर तुम्हाला ती CNGमध्ये असणार आहे दुसरी मॉडेल. तुम्हाला सांगतो वरेटमध्ये कोणतं असणार आहे ते. आणि तुम्हाला जर दाखवतो साईड प्रोफाईल गाडीची. साईड प्रोफाईलमध्ये तुम्ही ORVM तुम्हाला सांगून दिलं. नंतर आपले जे असणार आहे हँडल तुम्हाला असणार आहे पूर्णपणे बॉडी कलरमध्ये विथ सेन्सर दिलेला असणार आहे आणि विथ की असणार दिलेली यामध्ये. हा पण पार्ट तुम्हाला बघू शकता तुम्हाला हा क्रोममध्ये दिलेला असणार आहे इकडे साईडला. इथं पण ही खाली क्लॅडिंग दिलेली असणार इथं क्रोम विथ पियानो ब्लॅकमध्ये दिलेली असणार इकडे साईडला. ठीक आहे. वरती तुम्हाला सनरूफ मेन म्हणजे भेटेल या गाडीमध्ये. सर्वात टॉप मॉडेल आहे तर तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला दिलं असणार आहे सनरूफ. वायरलेस शार्प इंडिया इंटेरियर दिलं असणार इकडे साईडला. नंतर मग हे बघा इकडे दिले असणार आहे आपला ही पट्टी तुम्हाला ही क्रोममध्ये दिली असणार आहे. आणि हा स्पॉइलर इकडे जायला दिलेला हा या ठिकाणी. टेल लाईट तुम्हाला असणार आहे पूर्णपणे LED मध्ये दिली असणार आहे. T शेपमध्ये दिली असणार आहे. ही T शेपमध्ये तुम्हाला दिली असणार आहे आपली टेल लाईट. इकडे पण पार्ट जो असणार आहे आजूबाजूचा हा तुम्हाला पियानो ब्लॅकमध्ये दिली असणार थोडंसं नॉर्मली. इकडे तुम्हाला दिले असणार आहे बाकीचे आपले हे असणार आहे टर्न इंडिकेटर लाईट आणि आपलं रिव्हर पार्किंग लाईट. याच्या हा पण पार्ट तुम्हाला पियानो ब्लॅक विथ क्रोममध्ये दिलेलं असणार इथं या ठिकाणी. बॅक कॅमेरा तुम्हाला दिलेला असणार आहे पाहिजे. सुझुकीचा लोगो आहे, डिझायरची ब्रँडिंगमध्ये दिली असणार आहे. आपला हा पार्ट असणार आहे आपला नंबर प्लेटसाठी. आणि तुम्हाला 4 पार्किंग सेन्सर दिलेले असते इथं या ठिकाणी. डिक्की पण तुम्हाला ओपन करून दाखवतो. हे बघा डिक्की पण तुम्हाला भरपूर मोठी भेटते या ठिकाणी. इकडे तुम्हाला भेटतो तुम्हाला आपला हाय माउंट सॉफ्टनर भेटतो, डिफॉगर भेटतं यामध्ये म्हणजे. आणि हा स्पेस तुम्हाला भरपूर मोठा आहे. वरती तुम्हाला लॅम्प दिलेलं असतं इकडे जायला. आणि खाली तुम्हाला दिलेलं असणार आहे स्पेअर व्हील तुम्हाला असणार आहे स्टेअरिंगमध्ये. हा याची साईज असणार आहे 165/80. 14 इंची तुम्हाला हा स्टेअरिंगमध्ये दिलेला असणार आहे व्हील्स स्पेअर व्हील. टोल किट दिलेलं असणार आहे. जॅकबिकमध्ये दिले असणार आहे विथ तुम्हाला रिफ्लेक्टर इथं भेटून दिलं यामध्ये. ठीक आहे. इथं तुम्हाला कुठे टोईंग हुक नाही आहे, नॉर्मली तुम्हाला फक्त एवढं दिले असणार आहे या ठिकाणी. अरे बूट पेस्ट तुम्हाला भेटते 382 लिटरपर्यंत. आता मी डिक्की बंद करतो आणि रिअर डोअर ओपन करून दाखवतो. रिअर डोअर बघू शकता तुम्हाला डोल टोमध्ये दिलेलं असणार आहे. हा पूर्ण ब्लॅक असणार आहे आणि हा बीच कलरमध्ये दिले असणार इकडे त्याला. क्रोम डोअर हँडल असतील, पॉवर विंडोचे तुम्हाला स्विच दिलेलं असेल. 4 तुम्हाला स्पीकर दिलेले असणार आहे विथ तुम्हाला 2 ट्विटर पुढे आय थिंक बघायला लागेल मला. आय थिंक ट्विटर हाय 2 तुम्हाला पुढे पण दिलेले आहे. 4 स्पीकर आहे आणि 2 तुम्हाला ट्रे दिले असणार आहे. बॉटल होल्डर स्पेस दिले असणार आहे. हँडल दिले असणार आहे. हा पार्ट तुम्हाला असा असणार आहे. बीच कलरमध्ये तुमचं इंटिरियर दिले असणार आहे पूर्णपणे या ठिकाणी. हेडरेस्ट पण तुम्हाला दिलेलं असणार आहे हे माउंटेड इकडे जायला. आणि विथ हे असणार आहे आर्मरेस्ट इकडे जायला. तर यामध्ये पन्नी आहे पण तुम्हाला इथं आपण हे काढू शकतो. हे तुम्हाला दिसून जाईल. तुम्हाला मी आतमध्ये बसून पण दाखवतो. मित्रांनो एकदम मस्त गाडी आहे. जशी आपली आधीची जी डिझायर होती त्याच टाईपमध्ये तुम्हाला ही गाडी असणार आहे. वरती बघू शकता तुम्हाला वरती पण भरपूर मोठी जागा आहे की साईडला. आणि तुम्हाला लेग रूम पण दाखवतो. मित्रांनो लेग रूम पण भरपूर मोठं आहे कारण की ही सीट माझ्या याच्यानुसार मी सीट हाय केलेली. इथं मला हे दिलेलं असणार आहे AC इव्हेंट दिलेली असणार आहे. आणि हे आपले टाईप Cचे पोर्ट दिले असणार आहे मोबाईल चार्ज करण्यासाठी. एक टाईप C असणार आहे आणि एक दुसरा असणार आहे USB पोर्टमध्ये. ठीक आहे. आणि हे पण तुम्हाला जे असणार आहे आपले सीट पुढचे पण तुम्हाला सेममध्ये दिले असणार आहे. हे माउंटेड असणार आहे हेडरेस्ट. आणि इकडे तुम्हाला बघा इथं लॅम्प दिलेलं असणार इकडे. हा बा हॅलोमध्ये मिळेल तुम्हाला लॅम्प दिली असणार इकडे साईडला. सेमच तुम्हाला इथं पण असणार दिलेला. आणि फ्रंटला पण तुम्हाला माईक विथ लाईट इकडे साईडला. पुढचा डॅशबोर्ड तुम्ही एक मिनटं पुढचं तुम्हाला डॅशबोर्ड असं दिसलं असणार आहे. आधीच्या डिझायनमध्ये आणि आत्ताच्या डिझायनमध्ये तुम्हाला भरपूर फरक असणार आहे. फ्रंटच्या डॅशबोर्ड त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर चेंजेस असणार दिलेले आहे.
ठीक आहे. तुम्हाला मी पुढचं आता ड्रायव्हर साईड पण दाखवून देतो. इथं पण तुम्हाला सेम दिलेलं असणार आहे. हा पार्ट तुम्हाला इथं सिल्वर ग्रेमध्ये दिले असणार आहे. डोल टोनमध्ये असणार आहे. बीच विथ ब्लॅक ओव्हरवेनचे कंट्रोल दिलेले असतील. आपल्याला लॉक अनलॉक करण्यासाठी पॉवर विंडोची मस्त दिली असणार आहे. बॉटल होल्डर स्पीकर आणि हा जो पार्ट आहे तुम्ही इथं बघू शकता. तुम्हाला थोडंसं टेक्चरमध्ये दिलेलं असणार आहे. हा पार्ट इकडे ट्विटर पण दिलेलं असतं यामध्ये, कारण की सर्वात टॉप मॉडेल आहे. सर्वात टॉप मॉडेलमध्ये तुम्हाला 4 स्पीकर 2 ट्विटर भेटतात यामध्ये. आणि याच्यामध्ये तुम्हाला असणार आहे स्टार्ट स्टॉप करण्याचं इंजिन इमोलॉजर दिलेलं असणार आहे. ट्रॅक्शन कंट्रोल दिलेलं असणार आणि हे 360 कॅमेऱ्याचं तुम्हाला ॲडजस्ट करण्यासाठी तुम्हाला हे बटन दिले असणार साईडला. हे आपलं हे दिलं असणार हेडलाईटची कंट्रोल. आयडल स्टार्ट स्टॉपचं बटन दिलं असणार आहे. खाली तुम्हाला 2 हे दिले असणार आहे. एक आपलं इथं असणार आहे आपलं पेट्रोलची कॅप ओपन करण्यासाठी आणि आपलं बोनर ओपन करण्यासाठी घेतात. आणि 5 स्पीड तुम्हाला मॅन्युअली गिअरबॉक्स असणार आहे विथ तुम्हाला 5 स्पीड AMTमध्ये पण तुम्हाला ही गाडी अवेलेबल असणार आहे. आता मी तुम्हाला आतमध्ये बसून दाखवतो पाहिजे. तुम्हाला स्टेअरिंग पण नॉर्मली जसं आहे तसंच असणार आहे नॉर्मली. म्हणजे टॉप मॉडेलमध्ये तुम्हाला विथ लेदर रॅपमध्ये तुम्हाला भेटेल हे स्टेअरिंग. आणि बाकीचे तुम्हाला स्टेअरिंगमध्ये तुम्हाला सगळे माउंटेड तुम्हाला हे दिलं असणार आहे. आपलं एक क्रूज कंट्रोल दिलेलं असेल आणि हे इन्फोटेनमेंट सिस्टमची तुम्हाला कंट्रोल दिलेलं असेल विथ कॉलिंग कंट्रोल त्याला दिलं असणार एका चाईडला. तुम्हाला टोटल तुम्हाला 2 दिले असणार इथं एअरबॅग ड्रायव्हर साईड आणि को ड्रायव्हर साईड एका चाईडला. आणि हे साईडचे जे कर्टन आहे इथं पण तुम्हाला एअरबॅग दिलेले असणार. इथं पण आहे आणि इकडे चालला पण तुम्हाला एअरबॅग दिलेली असेल. इथं पण तुम्हाला एअरबॅग दिलेले. 5 स्टार रेटिंग गाडी आहे ही पूर्ण. याच्यामध्ये तुम्हाला हा जो आहे इन्फोटेनमेंट सिस्टीम हा तुम्हाला एक 9 ते 10 इंचमध्ये तरी असेल यामध्ये इकडे चाईडला. पुढचं तुम्हाला ऑन पण करून दाखवतो गाडीला. हे बघा असे तुमचं पुढचं इन्स्ट्रुमेंट असणार आहे चालू होणार आहे. ठीक आहे. इकडे तुमचं RPM मीटर असणार आहे. इकडे तुमचं हे जे असणार आहे आपलं टेम्परेचरचं दिलेलं इकडे चाईडला. तो पार्ट इकडे चाईडला हा स्पीडोमीटर असणार आहे आणि विथ आपलं हे असणार आहे फ्यूलची इकॉनॉमीचं इकडे चाईडला. सेंटर तुम्हाला एमआयडी दिली असेल इकडे चाईडला. आणि 360मध्ये तुम्हाला ह्याची हे दिलेली असणार आहे कॅमेरा ह्याच्यामध्ये. हा पूर्णपणे असाच दिलेला असणार. हा ठीक आहे. बॅक बटन पुढचा तुम्हाला असं असणार आहे नॉर्मली असणार आहे. हे आपला इन्फोटेनमेंट सिस्टीम या ठिकाणी सगळे तुम्हाला फंक्शन दिलेले असणार. इकडे चाईडला तुम्हाला एव्हरेजचं दिलेलं असणार इकडं या ठिकाणी. TPMS दिलेलं असणार आहे ह्याच्यामध्ये. तुम्हाला व्हेकल इन्फॉर्मेशन असेल, मीडिया असणार आहे, नंतर मग टायमिंग दिलेलं असणार आहे, नंतर मग डेट दिलेली असेल. याच्याला तुम्हाला फोन कनेक्शन तुम्ही करू शकता ज्यामध्ये ते ब्लूटूथनुसार. वायफाय पण दिलेलं असणार आहे यामध्ये. अँड्रॉइड ॲटो आणि ॲपल कारप्ले असणार तुम्हाला हा पूर्णपणे. वरतून आपलं तुम्हाला शॉर्टकट की पाहिजे असेल तुम्ही तर हे करू शकतात यामध्ये ॲड करू शकता या ठिकाणी. हे तुम्हाला सगळे तुम्हाला दिले असणार आहे. मीडिया सेटिंग असणार आहे, डेट टायमिंग सेटिंग असणार आहे, क्विक गाईडलाईन दिलेली असणार आहे तुम्हाला याच्यामध्ये. डिस्प्ले सेटिंग दिलेली असेल सर्व तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल. वॉलपेपर तुम्ही तुमच्या मनानुसार ठेवू शकता यामध्ये. सेटिंगमध्ये तुम्हाला सर्व दिलेलं असणार. डिस्प्ले सेटिंग यामध्ये तुम्हाला दिलेलं असणार या ठिकाणी. बाकीचे तुम्हाला हे कंट्रोल जे दिलेले असेल इथं हे आपलं म्यूटचं आहे, आपलं व्हॉल्यूमची कंट्रोल आहे, होमचं बटन आहे, कॉलिंगचं आहे, मीडिया व्हॉइस कमांड तुम्हाला दिले असणार आहे आणि हे पॉवरचं दिलेलं असणार इथं. नॉर्मली तुमचा हा बंद केल्यावरती तुम्हाला हा असा दिसेल. क्लासिकमध्ये तुमचा हे दिलेलं असणार आहे आपलं टायमिंग आणि डेट दिलेली असणार इथं या ठिकाणी. याच्यामध्ये तुम्हाला ABS, EBD, ESP, हिल असिस्ट, नंतर मग हिल ट्रॅक्शन कंट्रोल हे सगळं तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल. विथ पार्किंग कॅमेरा असणार आहे, 360 कॅमेरा असेल आणि पार्किंग सिस्टम तुम्हाला याच्यामध्ये दिलेलं असणार आहे. आणि इथं हा जो पार्ट आहे हा कन्सोल इकडचा तुम्ही बघू शकता. पुढचा हा तुम्हाला हा फ्लॅटमध्ये असेल पण हा पार्ट तुम्हाला इथं हे बघा इकडे जायला तुम्हाला हा आजूबाजूला तुम्हाला असणार आहे. पियानो ब्लॅकमध्ये तुम्हाला हे बघा इकडे जायला तुम्हाला हा आजूबाजूला तुम्हाला इकडे चायला तुम्हाला दिले असणार आहे. हे आपले हे जो असणार हा टेक्चर असणार आहे वीजमध्ये इकडे चायला. आणि ACची वेंट दिलेली असतील, हेडलाईट लॅम्प दिलेलं असणार आहे. ACचे कंट्रोल तुम्हाला आपले जे आहेत आपली नवीन जी स्विफ्ट आहे त्या टाईपमध्ये तुम्हाला भेटेल. इथं पण हे पियानो ब्लॅकमध्ये असणार आहे. हा पण पार्ट ॲटोमॅटिकली तुम्हाला क्लायमेट कंट्रोल दिले असणार आहे. इथं तुम्हाला दिले असणार आहे 12 वोल्टचे तुम्हाला सॉकेट दिले असेल इकडे साईडला. एक मिनटं. साऊंड तुम्हाला एकदम मस्त दिलं आहे यामध्ये. म्हणजे हा आवाज येतो आहे थोडासा ॲडजस्ट करून घ्या. इथे तुम्हाला आपले हे सगळे ACची कंट्रोल दिलेली असते आपले ॲटोमॅटिक असणार आहे हा पूर्णपणे. इकडे तुम्हाला USB विथ USB फक्त पोर्ट दिलं असणार याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी. आणि वायरलेस तुम्हाला मोबाईल चार्ज करण्यासाठी तुम्हाला इथं हे दिले असणार आहे. इथं सेक्शन दिले असणार आहे. 2 कप होल्डर दिलेले असतील. 5 स्पीड तुम्हाला मॅन्युअली हा बसले असणार आहे. हँड ब्रेक्स थोडी. आणि इथं तुम्हाला थोडंसं चिल्ड्रन मीडिया ठेवण्यासाठी दिले असणार आहे.
ग्लव बॉक्स पण तुम्ही बघू शकतात, मस्त आहे. इथं तुम्हाला बुकलेट असणार आहे आणि आपले फर्स्ट एड किट दिली असणार आहे. आणि इथला हा पार्ट जो आहे वुडन फिशमध्ये तुम्हाला भेटेल या ठिकाणी. इथपर्यंत असणार आहे तो वुडन फिशमध्ये, इथपर्यंत असणार आहे. हा पूर्णपणे असणार आहे वुडनमध्ये या ठिकाणी. आतमध्ये तुम्ही बघू शकता, तुम्हाला भरपूर चांगलं दिले असणार आहे. IRM दिले असणार आहे डे नाईट टाईमचे. आणि इथं तुम्हाला सनवायझर विथ तिकीट होल्डर भेटून जाईल यामध्ये. इकडच्या तुम्हाला दिलेलं असणार आहे मिरर. आणि हे जे असणार आहे आपले डोअर हँडल आतले सॉफ्ट डोअर हँडल असणार आहे विथ तुमचं सन रूफ तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल. आणि हे बटन जे असणार तुम्हाला इथं दिलेलं असणार या ठिकाणी. हे बघा, इथं आपण हे ऑन करू शकतो. इथं हे असं हे ओपन झालं, सेमच बंद करूया. फक्त तुम्हाला मॅन्युअली फक्त जो खाचा जो पार्ट आहे तो हा तुम्हाला बंद करावा लागेल, हा हातानेच इकडे जायला. बस आता मी तुम्हाला बोर्ड ओपन करून दाखवतो. पहिल्यांदा बंद करतो. एक मिनटं का दोन एक सांगायचं राहिलं. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, तुम्हाला इथं आपले वायफायचे कंट्रोल दिलेले असणार आहे. आणि इकडे तुमचे असणार आहे हेडलाईट आणि टर्न इंडिकेटर लाईटचे. आणि एक मिनटं अजून, आणि हे बाकीचे तुमचे इथं हे दिलेलं असणार आहे. आपले सेंटरला मॅडॅमिटी दिलेलं असणार आहे, टायमिंग दिलेलं असणार आहे, नंतर किती किलोमीटर झाले ते हे सगळं तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल. हे बघा ट्रिप A ट्रिप B इथं हे बघा, इथं तुम्हाला चेंजेस होत राहिले यामध्ये किती किलोमीटर झालेली ते, रेंज बिंच, नंतर मग टोटल आयडल स्टॉपचं टायमिंग तुम्हाला दिले असणार आहे. फ्यूल सेविंग किती होतं ते म्हणजे समोर तुम्हाला याच्यात दिसत राहील. नंतर मग हे टायमिंग दिलेलं असणार, डेट दिलेली असेल, मोशन असणार फ्रंट रेअर लेफ्ट राईट, नंतर मग टॉर्क पॉवर किती भेटते, ॲक्सेलेशन ब्रेक सिस्टीम कशी आहे, हे सगळं तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल. यामध्ये ॲव्हरेज किती भेटतो, रेंज किती आहे, फुल टँकमध्ये तुम्हाला किती रेंज भेटते हे सगळं तुम्हाला यामध्ये दिसत राहील. विथ तुम्हाला टेम्परेचर पण दिलेलं असणार आहे. ड्रायव्हिंग टाईम हे सगळं तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल या ठिकाणी. आता मी तुम्हाला पहिल्यांदा बोर्ड ओपन करून दाखवतो. पहिले याला बंद करतो, बंद करतो. कुठेलं आहे बोनट. पाठीमागे बूटला ओपन करण्यासाठी पण आपलं डिक्कीला ओपन करण्यासाठी पण तुम्ही इथं लिव्हर दिलेलं असणार आहे आतमध्ये सीटच्या खाली. आणि आपल्याला हाईट ॲडजस्ट करण्यात येत असणार आहे सीटचं. आणि हे रिक्लाईन करण्यामध्ये इथं दिलं असणार आहे सीटचं लिव्हर इकडे साईडला. पहिल्यांदा मी बोर्ड ओपन करतो ना तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, तुमचा हा पार्ट असा असणार आहे इंजिनचा. वरती तुम्हाला आयसोलेशन मला जागा दिली असणार आहे. इंजिन तुम्हाला असं असेल 3 सिलेंडरमध्ये या ठिकाणी. विथ तुम्हाला इथं तुम्हाला दाखवून देतो काय काही फंक्शन्स यामध्ये. ABS EBC तुम्हाला ब्रेकिंग सिस्टम दिलेली असणार आहे. बाकीचं तुम्हाला हे दिले असतं आहे बॅटरी, फ्यूजची कंट्रोल दिलेली असेल, फॅन दिलेला असणार आहे. आणि खालचा पार्ट जो आहे तो मला पूर्णपणे हा बंदिस्तमध्ये दिला असेल, म्हणजे ओपन नसेल असतं. इथला पार्ट हा बंद असेल, पाठीकडे तुम्हाला थोडंसं ओपन दिलं असणार आहे. आणि 5 स्टार रेटिंगमध्ये याची दिलेली आहे NCAP सेफ्टी यामध्ये. बाकीचं तुम्हाला फंक्शन इथं दिले असले, आपले वायपरचे दिले असणार आहे पाणी भरण्यासाठी. आणि हे ब्रेकचं दिलेलं असणार आहे साईडला. त्यामध्ये इंजिन असणार आहे तुम्हाला हे Z सिरीज इंजिन दिलेलं असणार आहे 1.2 लिटरचं. याच्यामध्ये तुम्हाला मायलेज जी ही तुम्हाला भेटते 24.79 किलोमीटर पर लिटरची. ॲटोमॅटिकमध्ये तुम्हाला मायलेज भेटते 25.71 किलोमीटर पर लिटरची पेट्रोलमध्ये भेटते ती. आणि याच्यामध्ये तुम्हाला CNGमध्ये भेटते 33.73 किलोमीटर पर kg तुम्हाला याची मायलेज भेटते. यामुळे तुम्हाला पॉवर भेटते पेट्रोलमध्ये 81.58 BHPची जी 5700 RPM पण झाली होती. आणि 111.7 NM तुम्हाला पॉवर भेटतो, तो 4300 RPM पण झाला जातो. याच्यामध्ये तुम्हाला पेट्रोलमध्ये ही पॉवर भेटते. आणि CNGमध्ये जी पण पॉवर भेटते तुम्हाला ती असते 69.75 PSPची, ती 5700 RPM पण चालू येते. आणि 101.8 NM तुम्हाला टॉर्क भेटतो, तो 2900 RPM चालला जातो CNGमध्ये. ट्रान्समिशन तुम्हाला ॲटोमॅटिक आणि मॅन्युअलमध्ये भेटेल, 5 स्पीड मॅन्युअली आणि 5 स्पीड AMTमध्ये. या गाडीची तुम्हाला चावी अशी असणार आहे, फक्त लॉक अनलॉक आणि हे बूट आपण इथं ओपन करू शकतो. तुम्हाला दाखवून पण येतो. हे बघा मित्रांनो, आता मी बूट दाबून होतो, हे बघा ओपन झालं बूट. म्हणजे तुम्ही जरी पण तुमच्या हातात सामान असेल तरी पण तुम्ही गाडीला हे डिक्की ओपन करू शकता गाडीची. टायरचे टाईस सांगून देतो किती असणार आहे. 185 65 R 15 इंची तुमचे डायमंड कट तुम्हाला हे अलावेल भेटते. त्यामध्ये टॉप मॉडलमध्ये तुम्हाला हे असणार आहे LXI आणि VXIमध्ये तुम्हाला दिलेले असणार आहे आपले स्टीरिंगमध्ये. LXIमध्ये असणार आहे स्टीरिंग असेल पण तो सिल्वरमध्ये असेल. VXIमध्ये असणार आहे ब्लॅक कलरमध्ये. ZXI आणि ZXI प्लसमध्ये तुम्हाला दिलेले असणार आहे आपले हे ड्युएल टोनमध्ये आपलं डायमंड कटमध्ये दिले असणार आहे. सेंटरला तुम्हाला सुझुकीचा लोगो असणार आहे. फ्रंटला तुम्हाला डिस्क ब्रेक दिलेली असेल. आणि फ्रंटची जे तुम्हाला सस्पेन्शन दिले असणार आहे ते तुम्हाला मॅक फर्स्ट स्टोरमध्ये दिली असणार आहे.
इकडे चाललं तुम्हाला हे मडफ्लिक भेटणार आणि तुम्हाला ॲक्सेसरीच्या पाड्यामध्ये तुम्हाला भेटून जाईल या ठिकाणी. पाठीमागे तुम्हाला दिलेले असणारे ड्रम ब्रेक आणि पाठीमागे तुम्हाला दिले असणारे आपले टॉरेझम बीमध्ये तुमची दिले असणारे सस्पेन्शन इकडे साईडला. आणि टाकी तुम्हाला याची दिली असणार आहे ही 37 लिटरमध्ये दिली असेल टाकी यामध्ये पेट्रोलची. यामध्ये तुम्हाला डायमेन्शन भेटते, लेंथ भेटते 3995 mm, वेट भेटते 1735 mm, हाईट भेटते 1525 mm, व्हीलबेस भेटतो 2450 mm, टर्निंग रेडियस आहे 4.8 आणि ग्राउंड क्लिअरन्स असणार आहे 163 mm. 5 सीटर तुम्हाला असणार आहे गाडी. या मॉडेलमध्ये तुम्हाला टोटल 7 कलर असणार आहे. एक असणार रेड, ब्ल्यू, ब्राऊन, ब्लॅक, व्हाईट, ग्रे आणि सिल्वर कलरमध्ये तुम्हाला टोटल 7 कलरमध्ये ही गाडी अवेलेबल असणार आहे. सुझुकी तुम्हाला कनेक्शनमध्ये दिले असणार आहे एमर्जन्सी अलर्ट, ब्रेक डाऊन नोटिफिकेशन, स्टोलन व्हेकल नोटिफिकेशन अँड ट्रॅकिंग, टो अवे अँड ट्रॅकिंग, जिओ फेन्स, टाईम फेन्स, वॉलेट अलर्ट, ट्रिप समरी, ड्रायव्हिंग बिहेवियर, शेअर, ट्रिप हिस्ट्री, एरिया गाईडलाईन्स, व्हेकल लोकेशन शेअरिंग, ओव्हर स्पीडिंग, सीट बेल्ट, AC, आयडिंग, ट्रिप स्टार्ट टू एंड, लो फ्यूल, लो रेंज, डॅशबोर्ड व्ह्यू, डू कॅन्सल लॉक, हॅझर्ड लाईट ऑन ऑफ, हेडलाइट ऑफ, अलार्म, इमोलायझर रिक्वेस्ट, बॅटरी हेल्थ, स्मार्ट वॉच कनेक्टिव्हिटी, अलेक्सा स्किल कनेक्टिव्हिटी. या गाडीची तुम्हाला ऑन रोड प्राईस असणार आहे 11,61,000 सर्व टॉप होणार आहे. पण फक्त डिस्ट्रिक्ट वाईज सिटी वाईज तुम्हाला या गाडीची पण प्राईस असणार ती वेगवेगळी असणार आहे. तुम्ही तुमच्या डिस्ट्रिक्टमध्ये किंवा सिटीमध्ये विचारू शकतात की या गाडीची प्राईस किती आहे. सोबत तुम्हाला शोरूम तुम्हाला ॲड्रेस देऊन टाकेल विथ फोन नंबर देऊन टाकेल. तुम्हाला जर कोणाला इन्क्वायरी करायची असेल तर येऊन तुम्ही करू शकतात. आणि जे लोक माझ्या चॅनलचं नवीन दिली सबस्क्राईब करा विसरू नका. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बाजूची बेलची जी घंटी आहे ती ऑल नोटिफिकेशन करून ठेवा, ज्यामुळे मी जे पण नवीन व्हिडिओ बनवत राहील तेव्हा त्याचे नोटिफिकेशन भेटत राहील. ठीक आहे मित्रांनो, चला अशी एक गाडी घेऊन परत पुढच्या वेळेस भेटू.